हाय गाईस, तर आपण आज अंडा करी बनवणार आहोत। सर्वात आधी बॉईल केलेले अंडे काढून घ्यायचे, सोलून घ्यायचे, तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे। हे बघा, ब्राऊन करून घ्यायचे। ब्राऊन झाल्यानंतर परातीत काढून घ्यायचे। हे बघा, त्यानंतर आपल्या अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची। हे बघा, ती पण छानपैकी तळून घ्यायची। हे बघा, मस्त फ्राय झाले का अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला बारीक कांदा घ्यायचा। हे बघा, तो पण टाकून घ्यायचा, मस्त फ्राय करून घ्यायचा। हे बघा, छानपैकी फ्राय झाला का हे बघा, त्यानंतर आपलं टोमॅटो कापलेले ते पण घ्यायचे, ते पण टाकून घ्यायचे। हे बघा, छानपैकी मस्त फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर आपले थोडेसे जिरे घ्यायचे, ते पण टाकून घ्यायचे। हे बघा, छानपैकी तळून घ्यायचे मस्त टमाट्याने ते। त्यानंतर आपला ओवा घ्यायचा, हातावर चुरून टाकायचा मस्त बारीक, त्याने मस्त स्वाद येतो। हे बघा, छानपैकी तळून झालं की आपले कोथिंबीर कापलेली घ्यायची, ती पण टाकून घ्यायची, ती पण मस्तपैकी फ्राय करून घ्यायची। त्यानंतर आपली मिरची, मीठ, हळद, आपला करीचा मसाला घेतला आहे मी, अंडा करी चवीचा घेतला आहे मी। हे बघा, तो पण छानपैकी मस्त परतवून घ्यायचा। हे बघा, छानपैकी परतला का मस्त मी ग्लासभर पाणी टाकते, तुम्ही तुमच्या मापाने टाकू शकता। हे बघा, म्हणजे आपल्याला एकदम घट्ट रस्सा बनवायचा आहे मस्त छानपैकी। हे बघा, त्यानंतर छानपैकी उकळी आली का त्यात आपले बॉईल केलेले अंडे टाकून घ्यायचे। हे बघा, तर मस्त भाजी आपली झणझणीत होणार आहे। हे बघा, एकदम छानपैकी रेडी झाली। कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी वाटते।